प्रिय भक्तजनो हो, आज आम्ही तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहोत जी ऐकल्यावर तुमच्या मनात श्रद्धा आणि आत्मविश्वासाची नवी किरणे जागतील। ही कथा आहे कर्माच्या रहस्याची आणि स्वामी समर्थांच्या कृपेने नियतीचा खरा अर्थ जाणण्याची। अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो लोक येत असत। त्या भक्तांमध्ये एक विद्वान पंडित होता, पांडुरंग शास्त्री। त्याने आयुष्यभर पूजा पाठ दानधर्म केला होता, पण तरीही मनात एकच प्रश्न होता, एकच सल होती की देवा, खरंच का जसं कर्म करतो तसंच फळ मिळतं? एके सकाळी शास्त्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले। स्वामींच्या पायाशी बसले असताना त्यांच्या मनात पुन्हा तोच विचार आला की मी इतकी वर्ष चांगलं कर्म केलं तरी सुख का नाही मिळालं? कुठे चुकतंय माझं? स्वामी समर्थ डोळे मिटून बसले होते आणि त्याच अवस्थेत ते म्हणाले, शंकेच्या सावलीत श्रद्धेचं झाड फुलत नाही रे। ज्याचं जे कर्म आहे त्याचं त्याला फळ चुकत नाही। शास्त्री थक्क झाले, अक्षरशः अवाक झाले। त्यांनी तर मनातल्या मनात विचार केला होता, एक शब्दही बोलले नव्हते, तरी स्वामी समर्थांना त्यांच्या मनातलं नेमकं कसं कळलं? त्या रात्री ते एका प्रवासाला निघाले। रस्त्यात त्यांना एक अत्यंत तेजस्वी पुरुष भेटला। तो म्हणाला, माझं नाव धर्मराज। शास्त्रींनी विचारलं, कुठे चाललात? तो पुरुष शांतपणे म्हणाला, एका जीवाचं आयुष्य संपलं आहे, त्याचे प्राण घ्यायला जातोय। आणि काही वेळात बातमी आली, एक मनुष्य बैलाच्या शिंगात अडकून मरण पावला। हे ऐकून शास्त्रींचा थरकाप उडाला। धर्मराज त्यांच्याकडे वळून म्हणाले, पंडिता, एका महिन्यानंतर तुझं आयुष्य संपेल। तू दुसऱ्या राज्यात असशील आणि स्वतः फाशी स्वीकारशील। शास्त्री प्रचंड घाबरले। त्यांनी अक्कलकोटला धाव घेतली आणि थेट स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला झोकून दिलं। स्वामी, वाचवा, मी मरण टाळू इच्छितो। स्वामी समर्थ शांतपणे हसले, अरे मरण टाळायला जातोयस? अरे नियतीला कोण चुकवू शकतं? जो मृत्यूला सामोरे जातो तोच अमरत्व शिकतो। त्याचवेळी तिथल्या राजाने शास्त्रींना आपल्या राजवाड्यात सुरक्षित ठेवलं। पण स्वामी समर्थ म्हणाले, जे नियतीने लिहिलंय ते लिहिलंच आहे। जसा नदीचा प्रवाह अडवता येत नाही, तसा आयुष्याचं ध्येय त्याचा शेवट अडवता येत नाही। एका रात्री शास्त्री झोपेतच चालू लागले। नकळतपणे ते घोड्यावर बसले आणि दुसऱ्या राज्यात पोहोचले। सकाळी जेव्हा लोकांना जाग आली तेव्हा त्यांनी काय पाहिलं? तो पंडित पांडुरंग शास्त्री राणीच्या शेजारी झोपलेला। राजा संतापाने लालबुंद झाला, त्याला फाशी द्या। शास्त्री रडत गयावया करत म्हणाले, महाराज, मी निष्पाप आहे, मी काहीही केलेलं नाही। फाशीच्या आधी त्यांनी डोळे मिटले आणि स्वामी समर्थांचं नाव घेतलं। जय जय स्वामी समर्थ, माझ्या श्वासात तुम्हीच आहात। जर मी निष्पाप असेन तर तुम्हीच निर्णय द्या। त्याच क्षणी एक तेजोमय प्रकाश प्रगट झाला आणि असं म्हणतात स्वामी समर्थांचा आवाज घुमला, मरण हे अंत नाही, ते कर्माचं फलित आहे। जे व्हायचं ते होतच। फाशी दिली गेली, दोर तुटला, पण शास्त्रींचा जीव गेला। स्वामी समर्थ म्हणाले, कर्माचं लेखाजोखा अगदी सूक्ष्म असतं, त्याने एका जीवाला मोक्ष दिलाय। आणि पाहता पाहता शास्त्रींचा आत्मा प्रकाशरूपाने परमात्म्यात विलीन झाला। भक्तजन हो, या कथेतून आपण एकच शिकतो की कर्म करणे आपल्या हातात आहे, पण फळ देणे हे त्या ईश्वराच्या हाती आहे। स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्याने भविष्य जाणण्याच्या मागे लागण्याऐवजी वर्तमानात चांगले कर्म करावे। ज्याने ही कथा श्रद्धेने ऐकली त्याच्या आयुष्यातील संकट दूर होतात आणि स्वामी समर्थांची कृपा सदैव त्याच्यावर राहते। जय जय स्वामी समर्थ।